श्री स्वामी समर्थांचा शक्तिशाली मंत्र, भय, चिंता आणि संकटांपासून मनाला आधार देणारा आध्यात्मिक संदेश। श्री स्वामी समर्थ। बंधूंनो आणि भगिनींनो, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी मनःपूर्वक नमन करून आजचा हा पवित्र संदेश आपण सुरू करूया। कधी कधी आपल्या आयुष्यात अशी परिस्थिती निर्माण होते की आपल्या हातात काहीच राहत नाही। कितीही प्रयत्न केले तरी समस्या संपत नाही। घरात चिंता असते, मनात भीती असते, भविष्याची काळजी असते, आर्थिक अडचणी असतात, नात्यांमध्ये ताण असतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनाला शांतता मिळत नाही। अशा वेळी माणूस बाहेरच्या जगात आधार शोधतो, पण अनेक वेळा बाहेरचा आधार मिळण्याआधी मनाला आतून आधार मिळणे आवश्यक असते। आणि हाच आधार भक्ती, नामस्मरण, प्रार्थना आणि सद्गुरूवरील श्रद्धेतून मिळतो। श्री स्वामी समर्थ महाराजांचे नाव घेताना भक्तांच्या मनात एक वेगळीच श्रद्धा निर्माण होते। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। हे वचन अनेक भक्तांसाठी केवळ शब्द नाहीत, तर संकटाच्या काळात धीर देणारी श्रद्धा आहे। आज आपण अशाच एका पवित्र मंत्राबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत। मंत्र म्हणजे केवळ शब्द नाहीत, तर श्रद्धेचा आधार। मंत्र म्हणजे काही अक्षरे किंवा शब्द एकत्र बोलणे एवढाच त्याचा अर्थ नाही। मंत्राचा खरा अर्थ समजून घेतला तर लक्षात येते की मंत्र हा मनाला एका केंद्रावर स्थिर करण्याचा आध्यात्मिक मार्ग आहे। जेव्हा मन सतत विचार करत असते, माझे काय होणार, माझी अडचण कधी संपणार, माझ्या घरात सुख कधी येणार, माझ्या मुलांचे भविष्य काय, माझ्या हातून काही चूक तर होणार नाही ना, अशा असंख्य विचारांमध्ये मन अडकून जाते। पण जेव्हा आपण शांतपणे स्वामींचे नामस्मरण करतो, तेव्हा मनाला एक आधार मिळतो। म्हणूनच भक्तांच्या श्रद्धेनुसार श्री स्वामी समर्थांचा मंत्र मनाला धीर, शांतता आणि सकारात्मकतेची अनुभूती देणारा साधनेचा मार्ग ठरू शकतो। मंत्र जपत असताना आपले मन स्वामींच्या चरणी अर्पण करण्याची भावना असावी। फक्त शब्द उच्चारायचे नाहीत, मनापासून म्हणायचे, स्वामी, माझी चिंता तुम्हाला माहीत आहे, माझे दुःख तुम्हाला माहीत आहे, माझ्या मनातील भीती तुम्हाला माहीत आहे। आता मी माझे सर्व ओझे तुमच्या चरणी ठेवत आहे। ही भावना साधनेला अधिक अर्थपूर्ण बनवते। संकटाच्या काळात स्वामींचे नामस्मरण। माणूस सुखात असताना देवाचे नामस्मरण करणे सोपे असते, परंतु खरा कस लागतो तो संकटाच्या वेळी। घरात समस्या आली, व्यवसायात नुकसान झाले, नोकरीची चिंता निर्माण झाली, आर्थिक परिस्थिती कठीण झाली, मनात भीती निर्माण झाली, आपल्या जवळच्या व्यक्तीबद्दल चिंता वाटू लागली। अशा वेळी मन खचून जाते। पण भक्ती आपल्याला शिकवते, संकट आले म्हणून श्रद्धा सोडायची नाही, उलट संकटाच्या वेळी श्रद्धा अधिक घट्ट धरायची। स्वामींचे नामस्मरण करताना आपल्या मनात एक विश्वास निर्माण करा, मी माझ्या परीने प्रयत्न करेन, पण अंतिम परिणाम स्वामींच्या चरणी सोपवेन। ही वृत्ती मनावरील ताण कमी करण्यास मदत करू शकते। रात्री झोपण्यापूर्वी मंत्रस्मरण। रात्र झाली की दिवसभराचे काम संपते। शरीर थकलेले असते, पण मन मात्र थांबत नाही। दिवसभर घडलेल्या घटना आठवत राहतात। कोणीतरी काय बोलले, कुठे चूक झाली, उद्या काय होईल, पैशांची व्यवस्था कशी होईल, घरातील प्रश्न कसे सुटतील। अशा विचारांमुळे झोप येण्यासही त्रास होऊ शकतो। अशा वेळी झोपण्यापूर्वी काही वेळ शांत बसून स्वामींचे नामस्मरण करणे ही एक सुंदर आध्यात्मिक सवय ठरू शकते। काही भक्त रात्री मंद आवाजात स्वामींचा मंत्र किंवा नामस्मरण ऐकत झोपतात। भक्तांच्या श्रद्धेनुसार
अशा वेळी स्वामींचे स्मरण मनाला संरक्षणाची आणि आधाराची भावना देते. मात्र हे लक्षात ठेवा, मंत्र हा भीती निर्माण करण्यासाठी नाही, तर भीती कमी करून श्रद्धा वाढवण्यासाठी आहे. रात्री मंत्र ऐकताना मनात नकारात्मक कल्पना करू नका. माझ्यावर संकट आहे, माझ्या भोवती वाईट शक्ती आहे, असा विचार करण्याऐवजी शांतपणे म्हणा, स्वामी माझ्यासोबत आहेत, मी सुरक्षित आहे, माझे मन शांत आहे, मी माझ्या सर्व चिंता स्वामींच्या चरणी अर्पण करीत आहे. आणि मग शांतपणे झोपा. ब्रह्ममुहूर्त, पहाटेची शांत साधना. पहाटेची वेळ ही साधनेसाठी अतिशय शांत मानली जाते. साधारणपणे सूर्योदयापूर्वीची वेळ ब्रह्ममुहूर्त म्हणून ओळखली जाते. स्थान आणि ऋतूनुसार वेळ बदलू शकते, त्यामुळे ठराविक 4 ते 6 ही वेळ सर्वत्र समान असेलच असे नाही. यावेळी वातावरण तुलनेने शांत असते. रस्त्यांवर गोंगाट नसतो, मोबाईलचा त्रास नसतो, आजूबाजूला धावपळ नसते, आणि म्हणून मन एकाग्र करण्यासाठी ही वेळ अनेक साधकांना उपयुक्त वाटते. जर तुम्हाला शक्य असेल तर पहाटे उठून स्वच्छ होऊन शांत ठिकाणी बसावे. समोर स्वामींचे चित्र ठेवावे. डोळे बंद करावे. काही क्षण खोल श्वास घ्यावा आणि मनात म्हणावे, श्री स्वामी समर्थ. हळूहळू मंत्राचा जप सुरू करावा. त्यावेळी देवाकडे केवळ मागण्यापेक्षा मन शुद्ध करण्याची प्रार्थना करा. स्वामी, माझ्या मनातील भीती दूर करा. माझ्या विचारांना योग्य दिशा द्या. मला चुकीच्या मार्गापासून वाचवा. माझ्या कुटुंबाला सद्बुद्धी आणि शांतता द्या. मला संकटांचा सामना करण्याची शक्ती द्या. ही प्रार्थना मनाला स्थिर करण्यास मदत करू शकते. 11, 21 किंवा 48 दिवसांची साधना. अनेक भक्त नियमित साधनेला विशेष महत्त्व देतात. काही जण 11 दिवस नामस्मरण करतात, काही जण 21 दिवस साधना करतात, तर काही जण सलग 48 दिवस मंत्रस्मरण करण्याचा संकल्प करतात. परंतु येथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घेणे आवश्यक आहे. संख्या ही साधनेचा आत्मा नाही, सातत्य आणि श्रद्धा हा साधनेचा आत्मा आहे. तुम्ही 11 दिवस करत असाल तर मनापासून करा. 21 दिवस करत असाल तर नियमाने करा. 48 दिवसांचा संकल्प करत असाल तर शक्य तितका सातत्याने करा. पण साधना करताना अंधविश्वास किंवा भीती निर्माण करू नका. एक दिवस मंत्र चुकला तर अनर्थ होईल अशी भीती ठेवण्याची गरज नाही. देव भक्ताच्या भावनेला महत्त्व देतो, अशी भक्तांची श्रद्धा आहे. म्हणून साधना प्रेमाने करा. मंत्राचा जप कसा करावा? आता आपण मंत्राच्या साधनेकडे वळूया. व्हिडिओमध्ये दिलेला मंत्र असा आहे: नमो श्री जगद्गुरु स्वामी समर्थाय. हा मंत्र म्हणताना घाई करू नका. प्रत्येक शब्द शांतपणे उच्चारा. मन दुसरीकडे गेले तर स्वतःला दोष देऊ नका. पुन्हा मंत्राकडे लक्ष आणा. पुन्हा स्वामींचे स्मरण करा. पुन्हा मन शांत करा. काही दिवसांनी तुम्हाला जाणवेल की सुरुवातीला इकडे तिकडे धावणारे मन हळूहळू मंत्राच्या लयीत स्थिर होऊ लागते. मंत्रजप करताना कोणती भावना ठेवावी? मंत्र म्हणताना आपल्या मनात 3 गोष्टी असू द्या. 1. श्रद्धा, स्वामी माझे सद्गुरू आहेत. 2. समर्पण, माझ्या आयुष्यातील जे माझ्या हातात आहे ते मी प्रामाणिकपणे करेन आणि जे माझ्या हातात नाही ते स्वामींच्या चरणी सोपवेन. 3. सकारात्मकता, संकट कितीही मोठे असले तरी मी घाबरणार नाही. मी धैर्याने त्याचा सामना करेन. हीच खरी साधना आहे. आर्थिक संकटात स्वामींचे स्मरण. अनेक कुटुंबांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो.
कर्ज, व्यवसायातील नुकसान, नोकरीची चिंता, घरखर्च, मुलांचे शिक्षण, या सर्व गोष्टींमुळे मनावर मोठा ताण येऊ शकतो. अशा वेळी स्वामींचे नामस्मरण करताना केवळ पैसा मागण्यापेक्षा योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मागा. म्हणा, स्वामी, मला योग्य मार्ग दाखवा. माझ्या हाताला काम द्या. माझ्या बुद्धीला स्थिरता द्या. माझ्या निर्णयांमध्ये विवेक द्या. आणि माझ्या कुटुंबाचे रक्षण करा. नामस्मरणासोबत प्रत्यक्ष जीवनातील प्रयत्न, नियोजन आणि जबाबदारीही आवश्यक आहे. स्वामींची भक्ती म्हणजे प्रयत्न सोडणे नव्हे. भक्ती म्हणजे प्रयत्नांना श्रद्धेची ताकद देणे. भीती वाटत असेल तर हा संदेश लक्षात ठेवा. कधी कधी कोणतेही कारण नसताना मनात भीती निर्माण होते. भविष्याची भीती, एकटेपणाची भीती, अपयशाची भीती, आपल्या प्रिय व्यक्तींना काही होईल याची भीती. अशा वेळी काही क्षण शांत बसा. डोळे बंद करा. हळूहळू श्वास घ्या. आणि मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. मग स्वतःला सांगा, आजचा दिवस मी शांतपणे जगणार आहे. उद्याची चिंता मी आज करणार नाही. मी माझे कर्तव्य करेन. बाकी सर्व स्वामींच्या चरणी अर्पण करेन. स्वामींच्या नामस्मरणाचा खरा अर्थ. स्वामींचे नाव घेणे म्हणजे चमत्काराची वाट पाहणे एवढेच नाही. स्वामींचे नाव घेणे म्हणजे मनात धैर्य निर्माण करणे, वाईट विचारांपासून स्वतःला दूर ठेवणे, प्रामाणिकपणे जीवन जगणे, गरजू व्यक्तीला मदत करणे, आईवडिलांचा आदर करणे, आपल्या कर्तव्यापासून पळून न जाणे आणि संकटातही माणुसकी सोडू नये हे शिकणे. जर स्वामींचे नामस्मरण केल्यानंतर आपल्या स्वभावात प्रेम, संयम, दया, क्षमा आणि धैर्य वाढत असेल तर तीच आपल्या साधनेची खरी सुंदर फलश्रुती आहे. आजचा छोटासा संकल्प. आज रात्री झोपण्यापूर्वी काही मिनिटे मोबाईल बाजूला ठेवा. शांत बसा. स्वामींचे चित्र डोळ्यासमोर ठेवा. मनातील सर्व चिंता त्यांच्या चरणी अर्पण करा. आणि म्हणा, स्वामी महाराज, माझ्याकडून झालेल्या चुका क्षमा करा. माझ्या मनातील भीती दूर करा. माझ्या घरात शांतता ठेवा. माझ्या कुटुंबाला सुखी ठेवा. मला योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी द्या. संकटांपासून पळण्याऐवजी त्यांचा सामना करण्याचे धैर्य द्या. आणि माझी श्रद्धा कधीही कमी होऊ देऊ नका. त्यानंतर शांतपणे, नमो श्री जगद्गुरु स्वामी समर्थाय, या मंत्राचे श्रद्धेने स्मरण करा. शेवटचा स्वामी संदेश. बंधूंनो आणि भगिनींनो, आपल्या आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी एक गोष्ट लक्षात ठेवा. रात्र कितीही मोठी असली तरी सकाळ नक्की होते. आज तुमच्या आयुष्यात दुःख असेल. आज तुमच्या डोळ्यात अश्रू असतील. आज तुमच्याकडे पैशांची कमतरता असेल. आज तुमच्या मनात चिंता असेल. पण याचा अर्थ तुमचे संपूर्ण आयुष्य असेच राहणार आहे असे नाही. परिस्थिती बदलू शकते. वेळ बदलू शकतो. नशीब बदलू शकते. पण त्यासाठी श्रद्धेसोबत प्रयत्नही आवश्यक आहेत. म्हणून आजपासून एक गोष्ट मनात ठेवा. मी घाबरणार नाही. मी हार मानणार नाही. मी चुकीचा मार्ग स्वीकारणार नाही. मी माझे कर्तव्य करेन. आणि माझ्या सद्गुरूंचे नामस्मरण करीत राहीन. स्वामींच्या चरणी आपले मन अर्पण करा. आणि प्रेमाने म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. ज्यांच्या जीवनात चिंता आहे त्यांना धैर्य मिळो. ज्यांच्या जीवनात दुःख आहे त्यांना शांतता मिळो.
ज्यांना मार्ग दिसत नाही त्यांना योग्य दिशा मिळो. ज्यांच्या घरात संकट आहे त्या कुटुंबाला एकत्र राहण्याची शक्ती मिळो. आणि प्रत्येक भक्ताच्या मनात श्रद्धा, समाधान आणि सद्बुद्धी नांदो. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस. श्रद्धा ठेव. प्रयत्न करत राहा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.